माणसाला एक कुठेतरी आधार पण मिळते, पण आपण नेमकी तीच उपासना करतो की जे विच्छा पुरी करते. अरे माणूस बनण्याची जी योग्यता करू देते ती उपासना करावी. विच्छा गमनाला नेणाऱ्या उपासनेला काय महत्व द्यायचं? परमात्मा तर हा माणसाच्या हृदयात असावा. ईश्वर तर हा सकळेश्वर आहे. मी स्वतः म्हणलेलं आहे की अत्रानी तत्रानी कोम सर्वत्रानी. हे भगवान आप या भी हो और वहा भी हो, या भी हो और वहा भी हो. ईश्वर हा सकळेश्वर आहे. परमात्माची साधना करावी. म्हणून माझं दुसरं तत्व, मी जर करेल, परमेश्वरच जर करेल तर तुम्ही काय कराल? आता मला जर विचारलं महाराज तुम्ही काय कराल, तर मी हे म्हणेल तू हो पुढं, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या पदचिन्हावरून चालताना व्यक्तित्व मिळवण्याचा अधिकार तू स्वतः मिळवला पाहिजे. आणि तो मिळवून देण्यासाठी पाठीराखा गुरु असावा. तो मिळवून देण्यासाठी पाठी तो राखा गुरु असावा. आणि तो पाठीराखा गुरु मी बनेल. पण असं नाही की मी येईल आणि करून देईल. नाही, असं का मी म्हणत आहे? त्याने हातभर समाज निर्माण होतो. सदैव आपला जगताना आपण विकास करताना दुसऱ्यावर डिपेंड असतो. ही वृत्ती आपल्याला कुठेतरी मारावं लागेल. विकासतेकडे वळायचं असेल, स्वतःला एक योग्य बनवायचं असेल तर स्वतःचं व्यक्तित्व हे प्रधान आहे, हे समजून घ्यावं लागेल. आणि मी प्रत्येक माणसाकडून अपेक्षा करेल की प्रत्येक माणसानं आपलं व्यक्तित्व अधिकार मिळवण्याचा हा प्रत्येकाला हक्क आहे. तुमच्या घरात 10 वर्षाची मुलगी असेल तरी तो अधिकार तिला आहे. आणि मला कुठल्याही पद्धतीचे हतबल विचार तुमच्यात आणायचे नाही आहे की ज्यामुळे तुम्ही हतबल होणार. मग गीता काय सांगते? माझं जे गीताला धोरण आहे, भगवान श्रीकृष्ण जे सांगतात तेच मी म्हणत आहे की माणसाची कर्मता ही श्रेष्ठ असते. कर्मवृत्तीने जी रुजावे, कर्मवृत्तीने जी घडावे, संगोपन कर्माची जी करावे, धन अर्जन ज्या अंगी सर्वार्जन जो घडीला तोची मानव जाणीला, ऐसे मनने राम राजेश्वराचे सहजनांना सांगणे. मग गीता जर सांगते की कर्मवृत्तीचं अस्तित्व हे प्रत्येक माणसालाच मिळवलं पाहिजे, ज्याचा अधिकार मिळवण्याचा अधिकार हे प्रत्येकांनाच आहे. मग मी हतबल समाज का निर्माण करावा? मी धर्मगुरूनं मग चांगलाच उद्देश मला द्यावा. म्हणून मी असं कधीच म्हणणार नाही की मी येऊन तुझं काम तुलाच करायचं आहे आणि मी गुरु तुझ्या पाठीशी आहे. मी गुरु पाठीशी. आणि धर्मवादी नको. ईश्वराच्या कोशिकेत हा जसा निळा आकाश आहे, निळ ढग आहे, असे प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे. कुठल्या जातीला, पंथाला, धर्माला वाद करणे हे आपलं काम नाही आहे. कुठल्या जातीला, पंथाला, समुदायाला, धर्माला कमी लेखणे हा नाही आहे. कोणाच्या धर्माला धर्मविरोध करणे हे एका सनातन माणसाचं अशोभनीय आहे. विरोध करायचा असतो तर कोणाला करायचा असतो? धर्माला विरोध करायचा असतो, धर्माला नाही. धर्म हे सगळं माणसानं प्रणाम केलाच पाहिजे, पण मात्र विरोधही करायचा असेल तर अधर्मालाच केला पाहिजे. पण तुमच्यातली प्रवृत्ती आहे की धर्माला विरोध करता, अधर्माला नाही. श्री रघुनाथ रामचंद्रांनी विजय रावणावर नाही, अधर्मावर विजय केला होता. त्यांनी धर्माला विरोध नाही, रावणाच्या अकृत्याला विरोध केला होता. तर प्रत्येक माणसाने सुद्धा विरोध आणि सन्मान हा धर्माचाच करावा. प्रत्येकांना अधिकार द्यावा. प्रत्येकांना आपला धर्म मानण्याचा अधिकार आहे.
कुणालाही कुणाचा धर्म छिनण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाला आपला धर्म मांडण्याचा अधिकार आहे. मग विरोध करायचा असेल तर अधर्माला करा, धर्माला नाही. जसं राम रघुनाथजी ज्याला म्हणतो श्रीरामचंद्र, त्या श्रीरामचंद्रांनी वध अधर्माचा केला, धर्माचा नाही. मग अधर्म कोण? बघा, पार स्त्रीवर तो ध्यान दोरे टाकणारा रावण. बलहीन किन ते सोय सिया रामा, आणि छल कपट रावण करे ते सिया रामा. अधर्म संमत नित्य ते सिया रामा, और सोय अधर्म करत रावण ते रामा. धर्म रूप पनत ते सोय सिया ब्रह्म रामा, और अधर्म पर राज तो ध्वजा पताका फैलावे सिया रामा. हमारे श्री रघुनाथ जी कैसे और राम जी कसे आहे, तो अविजयावर ध्वजा करते. तर असंच तुमचंही असायला पाहिजे. आणि तृतीय उपदेश, पंचतत्वाच्या 2 उपदेश तर ते माझे आहे की जे माझ्या अन्वयाला जो अपनावेल त्यांनाही पूजन करावं लागेल. घरात ती वेगळे आहे सीता, पण यातले मेन आहे 3. सगळ्यात पहिले विद्येची पूजा. शारदा राहील तर लक्ष्मी येईल याची गॅरंटी मी देतो, पण मी आशीर्वाद दिल्याची गॅरंटी नाही देत. मी आशीर्वाद दिला होईल की नाही होईल याची काय गॅरंटी, पण शारदा राहील तर लक्ष्मी येईल याची 100% गॅरंटी देतो. पण मी असं म्हणलं ना, याची काय गॅरंटी देतो मला, असं हातबल समाज निर्माण काय करायचा, विकासित व्हा. मी शारदेच्या पूजेकडे का वळवत आहे, तुमच्याकडे ग्रॅज्युएट 1 असेल तर तुमच्या घरात 4 ग्रॅज्युएट करा. म्हणजे शारदेची उपासना वाढवा. शारदा राहील तर लक्ष्मी तुमच्या पायाशी पुरवेल. शारदा राहील तर तुमचा अधिकार कुठेही तुम्हाला मिळेल. शारदेच्या उपासनेकडे वळा. अंधश्रद्धाला उपासना करण्यात, माणसाचा वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. उपासना तीच की जे माणसाला घडेल. उपासना कशी करावी, आधी नेम धरावे आसने. उपासना कशी केली पाहिजे, आधी नेम धरावे आसने, दृढ मन रे. जिथे बांधेला देव तिथं काचेला, ऐसे म्हणाले रामराजेश्वर. माणसाला एक चांगला माणूस बनण्यासाठी ज्या आवश्यक आहे त्या गोष्टीची उपासना करा ना. नको ती उपासना सुद्धा भलत्या मनकामना इच्छा पूर्वी करणाऱ्या उपासनेकडे वळतो. तुम्ही शारदेवर विश्वास ठेवा ना. पुन्हा मग तुम्ही भाग्य आणाल, पार्लब्ध आणाल, हे आणाल, ते आणाल. नाही, भाग्य आणि पार्लब्धाला खोलणारा सुद्धा माणूस आहे. नेपोलियन बोनापार्ट, ज्याला नेपोलियन सम्राट म्हणते, एके दिवशी एका ज्योतिषाकडे गेला आणि ज्योतिषाला विचारतोय की सांग मला, माझ्या हातामध्ये काही भाग्यामध्ये आहे की नाही आहे. ज्योतिषी म्हणला, अरे तुझ्या हातामध्ये काही नाही आहे, एकदम सपाट आहे तुझं भाग्य. तुझ्या भाग्यामध्ये तास चढावं इतकं सुद्धा तुझ्या भाग्यामध्ये नाहीये. पण दृढ धैर्याचा तो नेपोलियन मनात आत्मविश्वासी होता आणि त्या ज्योतिषाला विचारतो, अरे सांग भाग्यरेखा कुठे असते. त्या ज्योतिषाने सांगितली की ही भाग्यरेखा अशी असते. त्याने आपलं खंजर काढलंय आणि ती भाग्यरेखा बनवली. तो घोड्यावरच राहिला, घोड्यावरच जगला, घोड्यावरच गेला, घोड्यावरच सगळं केलंय त्यांनी सीताला. तोच नेपोलियन सम्राट. आणि त्या सम्राट होण्याची योग्यता त्या भारतात तर प्रत्येक माणूस सम्राट आहे. या हिंदुस्थानमध्ये तर प्रत्येक माणूस सम्राट आहे की त्याला प्रत्येक दिवशी आपल्या घराला योग्य सांभाळावं लागते. त्याची सत्ता सुद्धा त्याला कशी करून आहे ते चालवाच लागते. हे चालवणे सुद्धा तो एका आपल्या गृहस्थीचा सम्राट आहे. सम्राटाच्या पायरीवर जो गृहस्थी खचतो तो घराच्या बाहेरच असतो. पण व्यक्तिमत्वाचा पिंड मांडणारा एखादा माणूस आपल्या साम्राज्याला मांडतो आणि व्यक्तित्वाला
व्यक्तिदर्श करतो असा माणसाची आज खरी आवश्यकता आहे. मूळ अध्यात्म आपण यावं, मूळ अध्यात्माकडे यावं, आकांक्षाकडे नाही. तुमच्या आकांक्षाकडे तुम्ही आपल्या अध्यात्माला वळवलं किंवा धर्माला वळवलं म्हणून अनेकांनी अंधश्रद्धाळू म्हणलं. हे कुठेतरी थांबावं. अंधश्रद्धाळू पण नाही हे. बघा कसं पण आहे. अरे एक वृक्ष एका अंगणात उभा असते ना, आपली घरची आई त्याच्या खाली दिवा लावते. 4 लोक पाहणारे अंधश्रद्धाळू म्हणतात की या झाडाची पूजा करतात. झाडाची पूजा नाही, झाड आम्हाला ऑक्सिजन देतो. मग आमचंही काहीतरी त्या झाडावर बनते. मग झाडाला काय सन्मान देऊ शकतो आम्ही? मग कशा पद्धतीने झाडाला काय आवडते? आमच्या हिंदू सनातन प्रथामध्ये गणपतीला मोदक आवडत असेल तर मोदकच बनवते. गणेशाला लाडू आवडते तर लाडूच बनवते. आणि झाडाला कार्बन ऑक्साईड आवडते म्हणून अगरबत्ती आणि धूपबत्तीच लावते. मग तो झाड आम्हाला ऑक्सिजन देते. आमचाही धर्म आहे त्याला काहीतरी द्यावं. मग आमचा धर्म काय? तर आम्ही त्याला ऑक्सिजन तो आम्हाला देतो, आम्ही कार्बन ऑक्साईड त्याला देतो. तर याला अंधश्रद्धाळूपणे म्हणत नाही. पण तुमच्या आकांक्षाकडे तुम्ही धर्माला वळवलंय किंवा आकांक्षाला अध्यात्माकडे वळवलं, त्यामुळे हा अंधश्रद्धाळूपणा झाला. पण खरा अध्यात्म हे नाही. अध्यापन करणे शिका, स्वतःला एक माणूस बनवणे शिका. मला माझी स्वतःची रोटी शेकायची नाही म्हणून तुम्हाला अंधश्रद्धाळू मला बनवूनच ठेवायचं नाही. खरा धर्म पटून द्यायचा, खरा अध्यात्म पटून द्यायचं. कुठल्याही पद्धतीनं मला माझी स्वतःची पोळी शाकायची नाही आणि देव मला तुमच्या दृष्टीत बनायचंच नाहीये. मला कुठल्याही पद्धतीनं माझी पोळी शाकायची नाही आहे आणि तुमच्या नजरीत देव बनायचंच नाहीये. मी तुमच्यातलाच एक माणूस झालो तरच ठीक. माणसाची योग्यता माणूस झालो तरच. मग जर मी माणूस होण्याच्या योग्यतेच्या दिशेकडे चाललो, तुम्ही पण माणसं माझ्यासोबत चला. देव होण्याची अपेक्षा, माणूस होण्याची अपेक्षा. देव बनून बसलो तर मला कधीच मी समजू शकणार नाही. माणूस बनून तुमच्यात वावरलं तर तुमच्या भावनेला समजून घेण्याची योग्यता येईल. डोळ्यातले अश्रू पुसताना परमेश्वर येत नाही, पण घरचा माणूसच पुसत असतो. और म्हणून म्हणलं की माणूसच माणसाच्या कामी करत असतो आणि मला हातभल समाजाची आवश्यकता नाही. जो देवाचा आशीर्वाद घ्या. परमात्माच्या चरणी आम्हाला खूप मोठा आशीर्वाद मिळो. ईश्वराच्या ठिकाणी आशीर्वाद मागा. परमेश्वर हा आमच्या कामात पाठीस राखा असावा, ही आमची मागणी असावी देवाकडे. पण ही मागणी नको की देवा मला मी इथं बसलेला धंदे इथं सीता. ह्या मागणीत जर तुम्हाला देव साथ देत असेल तर चुकीचा देव तो देव देखील तुम्हाला हातबल करून ठेवत आहे. तुमचं व्यक्तित्व महत्व काही आहे की नाही? प्रत्येक माणसाला अधिकार आहे आपल्या व्यक्तित्वाचा. होऊ शकतो तर तुम्ही 60, 70, 80, 40, 50 वर्षाची माणसं आहे, तर तुम्हाला का अधिकार नाही तुमच्या व्यक्तित्वाचा? आणि मी काय आहे तर मी तुमच्या मागं घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीराखा आहे गुरु. तू काय तुझ्या कर्माच्या मागे, मी नाही. मग कर्मवृत्तीचे कर्मकार तिची होती सहकार. ज्याने रंगलेली सृष्टी तोची कर्मकार करणावा. कर्मकार का म्हणलेला आहे? प्रत्येक माणसाला कर्म नाहीच आपला विश्व रचायचा आहे. आणि ते विश्व रचण्याचा अधिकार स्त्री असो की माणूस असो, स्त्रीला तितकाच अधिकार आणि माणसाला तितकाच अधिकार. त्याच्यात काही कमी नाही. आणि शारदेची पूजा करणे हे आवश्यक आहे. तुम्हाला बुद्धी मला बुद्धी अलग आहे असं नाही आहे.
32 जीबीचं काठ तुमच्यात येईल आणि 32 जीबीचं काठ माझ्यात येईल. हा मी खरं बोलते. जेव्हा हे सॉफ्टवेअर देवाने निर्माण केलं ना, तुमच्यात आणि माझ्यातला काहीच फरक नाही. 32 जीबीचं काठ तुमच्यात आहे, 32 जीबीचं यांच्यात पण आहे, 32 जीबीचं माझ्यात पण आहे. बुद्धी कशी आहे? अशी गोल आहे. त्याच्यावर एक डॉट मारा. जितकं तुम्ही वापराल तितकं वापरू शकता. हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही किती वापरता आणि तुमच्या व्यक्तित्वाला किती मोठं करता हे तुमच्यावर. अरे घरात एक भिंतीचं स्वतःचं अस्तित्व असते. घरातली एक भिंत नसली तर माणूस अख्खं घर हातभल असते. मग प्रत्येक घरातल्या एका एका भिंतीचं अस्तित्व असते. तर आपण तर माणूस आहे, आपलं का अस्तित्व नसावं? घरामध्ये 4 भिंती जर आपण केल्या, 4 कोणाच्या, त्याच्यातली एखादी जर भिंती नसली तर 4 भिंती हातभल असतात. म्हणजे समजून घ्या, प्रत्येक भिंतीचं एक महत्व असते. तशाच तुम्ही भिंती आहात, तुमचं देखील महत्व आहे आणि ते तुम्हीच करायला पाहिजे. आता काय करायला पाहिजे? कर्मवृत्तीचे बनावे साधन, निवृत्तीची व्हावे, स्वयंगी समाजकार्य करावे, जिथे त्यागीच देव पाहावे. मग हा देव शोधाचा कसा? तर समाजकार्य करून देव शोधा. एक किलो, एवढे मोठे किलोभर फुलं वाहण्यापेक्षा माणूस माणसाचीच पूजा करा. शोधा अनेकांना. शेवटी काय करायचं आहे तर माणसाने माणसाची सेवा करा, समाजाने समाजाला समजा, व्यक्तीने व्यक्तीला समजा, व्यक्तीनं व्यक्तीला समजा. मग आम्हाला सेवा काय करायची आहे? समाजवृत्तीची साधन बनावे, अंगीतेची रुजावे, हे जी उपासना करावे, मानवाची लक्षणं. आणि ह्याच लक्षणाला वंद निराश संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं. पण तुमच्यातले माणसं म्हणतात की तो माणूसच भेटत नाही. तर मला प्रश्न होतो की माणूस कुठं आहे? मग तुम्ही काय? पुन्हा मला प्रश्न निर्माण तोच होतो की तुम्ही काय? आजपर्यंत हातभल जगल्या, आता नका जगू. तुम्ही खऱ्या अध्यात्माकडे वळा. परमेश्वराने तुम्हाला सहाय्यक आहे. परमात्मा तुमच्या संग आहे. ईश्वराचा खरा आशीर्वाद आहे. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे आणि ईश्वर तुमचा पाठीराखा. फक्त कर्म चांगले असावे. देव तसा आहे आमचा की एखादा चोर घंटा जरी चोराला उचलला तरी देव म्हणते की खूप चांगला, घंटा देऊ देते त्याला, पुरत चढवलं म्हणते त्या. परमेश्वर चुकीते तुम्हाला साथ देते, पण परमेश्वराला चुकीच्या गोष्टी साथ नाही मागायचं. परमेश्वराच्या चरणी सदैव चांगल्याच गोष्टीचं मानणं पाहिजे आणि साखळं चांगल्याच कर्माचं असावं. आणि चांगल्या कर्माचं साखळं परमेश्वराच्या चरणी जर घातलंय तर माणसाला योग्य दिशा मिळण्याची दिशा निश्चित मिळू शकते. हे तुम्हाला मी पटवून सांगू शकतो. पण नेहमी साखळं तर तुमचं मागणं देवाकडे असते. मग देवाकडे काय साखळं असते? गेला की देवा अगरबत्ती फुल देन 4 लावले त्यानं की देवा 5 कोटीचं काम आहे आपलं होते. देवाकडे या गोष्टीचं आकांक्षाचं साखळ काय लावायचं? परमेश्वराला हे मागायचं की जर मी मनुष्य जीवनात आलोय, हे परमात्मा मला इतकी ताकद दे की मी माणूस होऊ शकेल. आणि विद्येची पूजा करा ना, शारदेची. तुमच्यापाशी तशीच येते रे. उदाहरण आहे माझ्याजवळ. ही शारदा आहे, थोड्या वेळात भेटणार. पण चमत्कार करायला लागते गेले. म्हणून शारदेकडे जा. शारदाच ही खरी आपली साधना असायला पाहिजे. शारदाच ही आपल्याला व्यक्तित्व मिळून देऊ शकते. जन जनार्दनाशी तेची रुजावे, सहजनाशी उपदेश तेची द्यावे, रामराजेश्वराचे सहज सांगणे, जना ह्या उपदेशीची बोलणे, जना उपदेशीची बोलणे. पण तुमचं मन कसं आहे ना, ठिसूळ झालेलं आहे. एखादं
पाण्यात पळावं, बुळबुळ्यात पळावं, मातीचं ढेकूळ, आणि ते ढेकूळ लगेच मिळून जाते असं मन आहे. दुर्बल मनाच्या माणसाला साधनेची काच नसते, पण साधायच्यासाठी दृढ मनाची आवश्यकता असते. त्या आवश्यकताच्या स्तंभाला बांधण्यासाठी तुमच्या विश्वासाचा स्पुंज असावा लागतोय, आणि माणसाच्या जीवनासाठी साधण्यासाठी कर्मसाधन असावे लागते. तर प्रकाशपुंजाची साधना करा, प्रकाशपुंजाकडे जा. आणि माझं तर नेहमी सांगणे आहे, जर तुमचा देश सुरक्षित तर तुमचा धर्म सुरक्षित. धर्म सुरक्षित आहे म्हणून तुमचा देश सुरक्षित नाही आहे. तुमचा आधी देश सुरक्षित असावा, मग धर्म सुरक्षित आहात. प्रश्न जर कराल तर पूर्वीच्या राजामध्ये एक राजा जेव्हा राज्य करत होता, तो ते राज्य करणे म्हणजे त्याचा देश. एक राजा पूर्वीच्या काळात राज्य करत होता, त्या राज्य करणे आणि जेवढं त्याचं ते राज्य राहायचं तो म्हणजे त्याचा देश. पण त्याच्या देशात कोणी जर आक्रमण केलं तर त्याचा धर्म बिघडून जायची, त्याची व्यवस्था बिघडून जायची. मग असंच आपलाही आहे. हा देश सुरक्षित तर तुम्ही माणसं धर्म सुरक्षित. धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला आधी देश सुरक्षित ठेवावा लागेल, तेव्हा धर्म सुरक्षित राहील. ज्या वेळेला मी नीतिशास्त्राचं अध्ययन करत होतो, त्या नीतिशास्त्रामध्ये ते नीतिशास्त्र कौत संमत रामा, नीतिशास्त्र अध्ययन करे राम राजेश्वर रामा. ज्या वेळेला नीतिशास्त्र अध्ययन करत असताना त्याच्यात हा मुद्दा माझ्यासमोर उभा राहिला आणि त्याच्यातून हे कळलं. एक राजा होता आणि त्या राजाचं राज्य होतं, आणि त्याच्यावर कोणी जरी स्वारी केली लढाईची तर पुरा देशच बिघडला त्याचा. मग त्याचं राज्यच बिघडलं तर त्याचा धर्मही गेला, दुसऱ्याचा ध्वजे लागली, दुसऱ्याचा झेंडा लागला, पताका लागली, हे लागली. तर असाच गळ्यावर जितका वेळ आपण धर्मवादात देतो इतका वेळ आपल्या देशाला सुधारण्यासाठी द्या. मग जर तुमचा देश सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित. उद्या एखाद्याने टाकलं तर मग तुम्ही कसं सुरक्षित, तुमचा धर्म कसा सुरक्षित. सुरक्षित त्यांना वागायचं असेल तर प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की पहिला आपला देश सुरक्षित असावा, तेव्हा तुमचा आपोआप धर्म सुरक्षित आहे. देश सुरक्षित नाही तुमचा तर धर्म कसा सुरक्षित. तुमचं मंदिर सुरक्षित नाहीये. का सुरक्षित नाही आहे तर तुमचे देश सुरक्षित नाही आहे. तुम्ही कधीही असं बोलणार नाही. माझा सदैव हाच नारा राहील, पहिला देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित. ओ सिया बलरामचंद्र की जय. सिया बलरामचंद्र की जय.